नमस्कार। तर आज आपण मस्त आरोग्यवर्धक जवसाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर एक वाटीभर मस्त जवस घेतले आहे, मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होतील तुम्हाला। तर लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे, सुक्क खोबरं किसून घेतलं आहे आणि लसूण घेतला आहे। तर हे सर्व साहित्य छानपैकी मध्यम आचेवर आपण भाजून घेऊया एक एक करून। तर प्रथम आपण जवस भाजून घेऊया, 1-2 मिनिटासाठी छान भाजून घ्यायचे मंद आचेवर। खूप छान बनते ही चटणी, भाजून घेतल्यामुळे जास्त काळ टिकते पण, आणि जवस खाल्ल्यामुळे गुडघेदुखीचा वगैरे त्रास असत तर तो होत नाही। तर नक्की करून बघा ही जवसची चटणी। तर आता खोबरं पण छानपैकी भाजून घेऊया। नंतर लाल मिरची आणि लसूण छानपैकी भाजून घेऊया, म्हणजे काही मॉइश्चर वगैरे असेल तर निघून जाईल आणि चटणी आपली टेस्टला अप्रतिम बनेल। तर प्रथम आपण सर्व साहित्य थंड होऊन द्यायचं। प्रथम लाल मिरची आणि लसूण छानपैकी मिक्सरमध्ये मीठ टाकून बारीक वाटून घ्यायचं। चॅनलवर जर प्रथमच असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता जवस आणि खोबरं टाकून घेऊया आणि छान बारीक वाटून घेऊया। तर आता छान वाटून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। जेवढी दिसायला छान तेवढीच टेस्टला अप्रतिम। याच्यात थोडंसं तेल टाकायचं, चपाती भाकरीसोबत खायची खूप छान टेस्ट येते। तर नक्की करून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील। तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, थँक्यू।